मम्मा. अगं तू अचानक आलीस. अगं तू कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त. आणि तू हे काय घातलंयस? हातात एकच बांगडी घातले आणि तू साडी पण नाही नेसले. तुझी सासू काय बोलत असेल की आईने काही शिकवलंच नाही. अगं आई चिल. माझी सासूच बोलली हे सगळं मी घालू शकते, समजलं का? आणि ती स्वतः ड्रेस घालते. एकदम चिल आहे का माझी सासू? काय रे हिरो, झालं का फिरून? कोणतरी मला सारखं बोलायचं लग्नानंतर तुला लवकर उठावं लागेल, सर्वांसाठी नाश्ता बनवावा लागेल. तुझ्या माहिती का तर सांगते, मी लवकर नाही उठत. मी इकडे उठायची ना त्याच्यापेक्षा लेट उठते. आणि नाश्ता तर माझी सासू बनवते, मला नाही बनवावं लागत. काय मग जॉबला कधीपासून लागतेस? अगं आई जॉब कशाला करू? स्वराज बोलत होता आपला बिझनेस आहे ना तिकडेच लक्ष दे, जॉब कंटिन्यू करायची काही गरज नाहीये. मी म्हटलं ठीक आहे. आणि तसं पण जॉब करून मला कंटाळा झाला होता आई. हे बरं आहे. आई तुम्हाला उगाच घाबरवत होतीस. लग्नानंतर सासूला विचारावं लागतं सगळं, नवऱ्याला सांगावं लागतं सगळं, सांगून करावं लागतं. तुला माहितीये सासूला मी आता विचारलं आईकडे जाऊ का, काय बोलली माहितीये? मला आणि स्वराजला विचारायची काही गरज नाही, तुला वाटतंय ना तू जा. बोली वा आई, पण मी लक्की आहे ना. हे पण माझं घर, ते पण माझं घर. मला वेगळं असं काही वाटतच नाही लग्नानंतर, एकदम सेम सेम वाटतंय. सांग तुझी लेक लक्की आहे ना? हो ग, माझी पोरगी नशीबवान आहे.